ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। मुंबईतील आंदोलनाच्या पूर्वी तुपकरांना पोलिसांनी आता नोटीस पाठवली आहे। अशा नोटिसींना आम्ही घाबरत नाही अशी प्रतिक्रिया आता रविकांत तुपकर यांनी दिली आहे। तर 27 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन करणार असे आपल्या निर्णयावर तुपकर ठाम आहेत। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। तर तुपकरांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 27 ऑगस्टला मुंबईतील मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहनं प्रतिकात्मकरित्या जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याची घोषणा देखील त्यांनी केली होती आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे। 27 ऑगस्ट 2026 ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याचा आणि शासकीय वाहनांचा लिलाव करून प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत की हे सगळे शासकीय बंगले विका, यातले पैसे कर्जमाफीसाठी वापरा, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर मला बुलढाणा पोलिसांनी काल नोटीस दिली आहे। त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर अशा पद्धतीची कारवाई करू, तशी करू। सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण या दबावाला आम्ही घाबरत नाही। अशा पोलिसांच्या नोटिसांनी माझ्या घराचे कपाटाचे कपाट भरलेले आहेत, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही।